हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी कल्याणी. तर कसे आहात तुम्ही सगळे? तर आज सकाळीच ना घरी मस्तपैकी 2 फ्रेंड आले होते. ते आमचे कॉमन फ्रेंड आहेत. तुम्हाला पण आता त्यांच्याशी ओळख तर झालीच असेल. त्यानंतर ऋषभला आज लग्नासाठी जायचं होतं आणि आज मला सुट्टी होती, तर आमचं प्लॅनिंग थोडं वेगळं होतं. पण अनफॉर्च्युनेटली ऋषभला लग्नाला जायचं होतं. ते प्लॅनिंग आम्ही कॅन्सल केलं. आम्हाला जायचं होतं नाशिकला, पण कॅन्सल केलं. ते सगळे गेले आणि त्यानंतर मला वडापाव बनवायचा होता. मी वडापाव बनवला आणि वडापाव तर मला खूप स्वतःच्या हाताने खायची खूप जास्त इच्छा होत होती. आणि त्यानंतर संध्याकाळी मला नवरोबासाठी ऋषभसाठी चिकन बिर्याणी बनवायची होती. पण ऋषभचं कसं ना, त्याला ही मसालावालीच बिर्याणी आवडते. मग त्याच्यासाठी अशीच बिर्याणी मी कायम बनवत असते आणि फक्त मसाला वगैरे मॅग्नेशनसाठी ठेवून दिला आणि त्यानंतर बिर्याणीला फोडणी त्याला घेतली. बिर्याणी बनवली मस्तपैकी. थोडंसं फक्त अद्रक, हिरवी मिरची वगैरे सगळं टाकून त्याची ग्रेव्ही बनवून घेतली आणि आपला चिकन बिर्याणी मसाला, थोडंसं धना पावडर, लाल तिखट, हळद वगैरे सगळं टाकून मॅग्नेशनसाठी ठेवली होती आणि वरतून थोडंसं तूप टाकायचं. फक्त तुपाने काय होतं, बिर्याणी थोडी स्मूथ होते. आणि त्यानंतर बिर्याणीला फोडणी वगैरे देऊन मी झाकण लावून ठेवलं कुकरला आणि बिर्याणी शिजते तोपर्यंत किचन लगेचच साफ करून घेतला. बाईच्या अंगातला जो कोणता किडा असेल ना, तो स्वयंपाक करता करता किचन साफ करणं, हा किडा तिच्या अंगात कायमच असतो. तो कधीच जात नाही. तुमच्या पण सोबत असं होतं का? नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. तर मला खायची होती आईस्क्रीम आणि आईस्क्रीम आणली. ऋषभने येतानाच पिझ्झा पण आणला होता. मला पिझ्झा खायची खूप जास्त इच्छा होत होती खूप दिवसांपासून. तर मग आज पिझ्झा पण खाल्ला आणि त्यानंतर तुम्ही इथे बिर्याणी बघू शकता, खूप मस्त झाली होती. सो असा होता माझा व्हिडिओ. आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.